संताचे उपकार संताचे उपकार संताचे
काय सांगू आता, काय सांगू आता संताचे उपकार. मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे, सहज बोलणे हित उपदेश. करुणिसायास शिकविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा, तुका म्हणे वस, तुका म्हणे वस धेनुवेचे चित्ती. तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यासे व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा विठ्ठल. पांडुरंगा करू प्रथम महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम कुंडलिकाय धातुं मुनीन्द्रै. समागत्य तिष्ठन्तिमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. मनुजनं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजवानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. कलावज्ञजीवो धरार्थावतारं कलांकांकतेजो धिकामोदिवक्त्रं. खलानीशबाधा पनोदार्यदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव.
परमेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन जालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन समाधिराजः वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसानुवन्तं ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे पाय सद्गुरु दोनी मस्तक हे पायावरी आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझी नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोलवी व बड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाला चालवी सकळा नामा मने विठ्ठल काय सांगू आता काय सांगू काय सांगू ते म्हणतात आम्हाला विचारतो की तुला कशाला उभा केला काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त वेळी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती कीर्तन पुष्प गुंफण्यासाठी देहूचे सुप्रतिष्ठित साधू एकनाथ महाराज यांचा हा चार चरणाचा अभंग आहे. बरोबर आहे ना? जगद्गुरु जगदवंदनी या देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे नव्हे भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम वारकरी संप्रदायाचा कळस एवढंच नव्हे तर संप्रदाय सकळांचा हे भोळीया संप्रदाय सकळांचा पायवाट आपल्याला दाखवून दिली. तुका म्हणे चला याची वाटे भरवसेने भेटे पांडुरंग असे असणारे तुकोबाराय यांचा हा चार चरणाचा अभंग
संताविषयीची कृतज्ञता व्यक्त करणार आहे, संतांचा महिमा सांगणार आहे आणि तो अभंग आपल्या समोर म्हणून दाखवला. कुठला? काय सांगू आता संतांचे उपकार. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय संतांविषयीची कृतज्ञता व्यक्त करतात. विठ्ठल सालाबाद प्रमाणे चालवले असल्या अखंड सप्ताह, चालणारा चालत राहणारा हा सप्ताह तिसऱ्या तपपूर्ती सोहळ्याकडे वाटचाल करत आहोत. गुणीजनांच्या उपस्थितीत सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने चालवला असलेला अखंड सप्ताह आणि या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या परम भाग्यानं माझ्या वाटेला आलेली आहे. जसं पांडुरंग परमात्मा बुद्धी देईल, माझे ज्ञानोबर आहे बुद्धी देतील, त्याप्रमाणे अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करू. अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगाचा सरळ अर्थ पाहायचा झाला तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे तुम्हा आम्हा पामरावरती इतके उपकार आहेत ते शब्दात सांगता येत नाहीत, म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. काय उपकार आहेत? हिताच्या ठिकाणी सतत जाग ठेवण्याचं काम संतांनी केलं, मज निरंतर जागविती. मग अशा उपकारी संतांच्या पायावरती जीव जरी ठेवला तो सुद्धा कमीच आहे. म्हणून ठेविता हा पायी जीव थोडा. एवढंच नाही तरी त्यांच्या सहज बोलण्यामध्ये जगाचं कल्याण आहे, जगाचं हित आहे. म्हणून काय द्यावे त्यासी व्हावी उतरा. ठेविता हा पायी जीव थोडा. आणि काय करतात? ज्याप्रमाणे गावरान गायचं उदाहरण घेतो, दर्शन आहे. तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती. ज्याप्रमाणे त्या वासराविषयी गायच्या अंतकरणामध्ये जो वात्सल्य भाव आहे, जसं ते वासरू तर पाहिलं असेल तुम्ही, गाय पण पाहिली असेल, पण गावरान गायचं आणि वासराचं कसं अतूट प्रेम आहे. जो गावरान गायची धार काढतो त्यालाच माहिती. वासरू न सोडता गायची धार काढून दाखवा, महाराष्ट्रात सापडणार नाही. तसं अतूट प्रेम जसं गाय वासरावर करते, त्याचप्रमाणे तैसे मज येते सांभाळीत. काय द्यावे त्यासी भावे उत्तराई. ठेविता हा पायी जीव थोडा. विठ्ठल तुकोबाराय या अभंगामधून संतांच्या उपकाराचा महिमा प्रतिपादन करतात. संतांच्या उपकाराचा महिमा आहे, संतांच्या भेटीचा महिमा आहे, संतांच्या आलिंगनाचा महिमा आहे, संत दर्शनाचा महिमा आहे. आणि काय राहिलं का? संत दर्शनाचा महिमा काय? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. किंवा वासनेचे बीज झळून जाय. वासनेचे बीज
संतांच्या चरणाचा महिमा आहे. चरणाचा नाही, संतांच्या चरणाच्या धुळीचा महिमा आहे. संत चरण रज, रजकण अनुरेणू ज्याला आपण म्हणतो, तो वैज्ञानिक भाषेत पाहायचं असलं तर रजकणाला अनुरेणू, जे आपल्या डोळ्याला दिसत नाही, त्यांची धूळ जरी आपल्या चरणाला लागली तरी काय होतं? वासनेचे बीज जळून जाय. मग काय होणार? मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. असा संतांच्या उपकाराचा महिमा आहे, संतांच्या चरणाचा महिमा आहे, संतांच्या भेटीचा महिमा. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली से संदेहाची सुटल्याला. झालो पोटी शीतळ, शीतळ झालो आतमधून. कशामुळं? संतांच्या भेटीमुळं. संतांच्या आलिंगनाचा महिमा आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी, ऐसा संतांचा महिमा. अशा प्रकारचं अनेक संतांची महिमा आहे. आलिंगने संतांची या, आलिंगने संतांची या. दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवीच्या. अशा प्रकारचे अनेक असे संतांचे महिमे. संतांचा महिमा पाहायचा म्हणलं तरी 2 तास पाहिजेतच विस्ताराने. सगळंच महिमा पाहायचं म्हणलं तर, पण जाऊ द्या, वेळ कमी आपला. 1 तासभरला खटवांग रायासी. तासभरच आहे, तासात गाडी स्टेशनला पोहोचवायची, बरोबर आहे महाराज. 1 तास उरलाय. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय संताविषयीची कृतज्ञता व्यक्त करतात. कृतज्ञ आणि कृतज्ञ हे 2 जरी शब्द जवळचे वाटत असले तरी अर्थामध्ये खूप भिन्नता आहे. कृतज्ञ आणि कृतज्ञ, व्याकरणाच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञ जाणती म्हणजे जाणणे. जाणणे म्हणजे काय? केलेल्या उपकाराची जाण ठेवणे. आपल्यावरती एखाद्याने उपकार केला तर त्या उपकाराची जाण न ठेवणे म्हणजे, जाण तर ठेवतोच परंतु त्या उपकाराची परतफेड उपकारानेच करतो, म्हणजे कृतज्ञ. आणि कृतज्ञ कुणाला म्हणायचं? एखाद्याने आपल्यावरती उपकार केले, उपकार अनंत प्रकारचे, पुढे जाऊन पाहू आपण ते. एखाद्याने आपल्यावरती उपकार केलेत, समजा गणेश महाराजांकडून काय कारण असतो, मी 10,000 रुपये उसने आणले. 4 दिवसांनी त्यांचा फोन आला, होय तेवढं होईल का काम? मी म्हटलं कशाचं? बघू म्हणलं, पे बोलला गेलो. असंच 8-15 दिवस गेलं.
गाठ का घ्यायना फोन उचला. भिगवणमध्ये भैरवनाथ मंदिरापर्यंत समोरून जात असताना कसं गणेश महाराजांनी मला पाहिलं, हाका मारले, बोलून घेतलं. बरं काय फोन घ्या, फोन नाही, काय नाही, घेत नाही, पैसा द्यायचा नाव नाही, काय भानगडे. मग मी का नाही, मग काय म्हणायचं, कसलं पैसे का दिल तर हा मृत्यू यायचं गचुर धरायचं. त्यांचे उपकार आहेत, त्यांनी माझी गरज भागवली, त्यांनी माझ्यावरती उपकार केलं. पण न मागता त्यांचं पैसे रिटर्न देणं, परत करणं ही कृतज्ञता आहे. परंतु मी त्यांचं गचुर धरणं हा कृतज्ञ स्वभाव झाला. विठ्ठल अभंग तसा मी सेवेसाठी वेगळा निवडलं होता, जरा वेगळंच बोलायचं होतं. परंतु गणेश महाराजांची आमची चर्चा झाली आतमध्ये. दास महाराजांना आल्याला बोललो मी, म्हणजे हा गुण चालतोय का दुसऱ्या दिवसाला. तसं का कीर्तनाचे या संप्रदायाचे काही लिखित अलिखित नियम आहेत. रात्रीच्या कीर्तनकारांनी महाराजांनी सांगितलंच ते आपल्याला. पहिल्या दिवशी नामपर बोलायचे आणि इतर 6 दिवस म्हणजे सप्ताह 7 दिवसाचा असतो. तुम्हीच कसं आडमाप धरले कुणा ठेव खाली छोटी वस्ती असताना का पुढच्या वर्षी 2-3 दिवस वाढवा. तुम्ही 2-3 दिवस पुढच्या वर्षी वाढवलं ना, 10,000 रुपये आपल्याकडून झालं. सप्ताह मोठा करा. हा द्यायला का झालं पाहिजे. वडिलांनी द्यायला का सप्ताह काय कारण बंद झाला होता. आमचे वडील म्हणले करा कार्यक्रम, बंद पडलेला. 10,000 रुपये दिले होते. तसं सप्ताह वाढवा. हेची आम्हा करणे काम बीज वाढवा विना. अशी तळतळ वाटते महाराज. जाऊ दे, तो विषय नाही. अभंगच त्यासाठी मला घ्यायचा होता. आईसे असो खळपार आम्हा तयाचे उपकार. तुकाराम महाराज सांगतात, आता तो विषय पुढे येणार आहे पण बोलून जातो, विषय निघलाय. तुकाराम महाराज आता या अभंगामध्ये सांगतात, खळांचे सुद्धा आमच्यावरती उपकार आहेत. काय उपकार आहेत? त्या दुर्जनांमुळे आम्ही संतत्वाला प्राप्त झालो. त्या खळांचे देवावरती उपकार आहेत, तुम्हा आम्हा सज्जनावरती उपकार आहेत. आणि त्याच दुर्जनांचे संतावरचे उपकार आहेत. त्यांनी संतांना संत ही पदवी बहाल केली. कुणी? दुर्जनांमुळं. विठ्ठल कार्यक्रम करायचा. अहो गेली 2 वर्ष आपण पाहतोय, आपण स्वतःला आपल्याला भाग्यवान म्हटलं पाहिजे का? अहो या एवढ्या महामारीत आपण जिवंत आहे. आजूबाजूला पाहिले आपण सरपंच, आजूबाजूच्या गावात पाहिले 38 ते 40 लोक आलेगावचे गेल्यात, 35-36 लोक मलठणचे गेल्यात, 8-9 लोक बोरीबेलचे गेल्यात, खडकीची 30-32 लोक गेल्यात. आपण भाग्यवान आहे. देवाने आपल्याला हे दिवस दाखवले. मग देवाने आपल्याला ठेवले, काहीतरी सत्कार्य केलं पाहिजे ना, काहीतरी चांगलं केलं पाहिजे. पुढे जाणाऱ्याच्या टांगड्या वाढण्यापेक्षा चांगलं करणाऱ्याला सहकार्य केलं पाहिजे. जाऊ द्या, तो विषय नाही. सांगितलेला अभंग असता तर त्या विषयात त्या अभंगावरती बोलण्यासाठी भरपूर होतं. पण सर्वांच्या आज्ञेने सेवके करावे सांगितलेले काम. जशी तुम्ही सेवा दिली तशी या ज्येष्ठ महाराज मंडळीने आज्ञा दिली, त्याप्रमाणे अभंग घेतला. त्या अभंगावरती इतर चिंतन न करता, आई बापाची गाणी न म्हणता, अभंगा व्यतिरिक्त न बोलता, अभंगाला जे समर्पक असेल तीच उदाहरणं, तीच प्रमाणे वारकरी संप्रदायाप्रमाणे असणाऱ्या चाली. मग अशी आता तुम्ही चाल ऐकली असेल, जरा नवीच होती, साधीच चाल, पण त्याला वजन आहे माऊली महाराज.
हा, आजपर्यंत तुम्ही इतकं वलं कधी झालं नसताना. वाटती साधी चाली सरळ, पण पकवाजाला किती गोळ द्या कमीच पडतो तिथं. टाळकराने किती टाळ हो द्या, टाळ फुटतील, पण वारकरी संप्रदायाचा समाहिमा अशा चालीत ते सापडत नाही. आम्हाला अभिमान आहे वारकरी संप्रदायाचा. आम्ही वारकरी संप्रदायाचं पायिक आहे, आम्हाला अभिमान आहे. आम्ही ज्ञानोबाला तुकोबारानंतर जन्माला आलो याचा एक अभिमान आहे. आणि जो तो संप्रदाय माझ्या ज्ञानोबा तुकाराम मुंडांनी घालून दिलाय, ते नियम घालून दिले, ते पाळणं आपली जबाबदारी. कीर्तनात काही सांगून टाइमपास करणं, कीर्तन मनोरंजनाचं साधन नाही. बारीक आहे का? कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. आईची बापाची गाणी म्हणून लय गहन आली हो संप्रदायात. संप्रदायाचं वाटोळ केलं असेल बाहेरून आलेलं, बदनाम होतोय ना. वारकरी संप्रदाय ह्यांच्यामुळे बदनाम होतोय. काय प्रमाणे? पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, जर त्याचं खरंच फळ प्राप्त करून घ्यायचं असेल ना, ग्रंथ पहा मग कीर्तन करा, तेव्हाचं फळ. ज्यावेळेस आपण ग्रंथ पाहून कीर्तन करू, अभंग नियमाप्रमाणे सोडू. कसा नियम आहे अभंगाचा? शब्दशः अर्थ सांगून पूर्ण चरण नाही ना, कसं एकच चरण सोडा तुम्ही. हा, पण त्या चरणाला बाकीचा फापट पसारा कशाला मानतात? एवढं साधू संतांनी ग्रंथ कशाला रचले? तो 4-4, 5-5 हजाराचा एक गाथा आहे अभंगाचा. हा, 4-4.5 अभंगाचा गाथा तुकोबारायांचा आहे, तेवढाच नामदेवरायांचा आहे, तेवढाच ज्ञानोबारायांचा आहे, तेवढाच निळोबारायांचा, तेवढाच नादबाबांचा आहे. मार्ग धावून गेले आज, मार्ग धावून गेले आज, मार्ग धावून गेले आज, मार्ग धावून गेले आज, मार्ग धावून गेले आज. टाळी वाजवा चला, टाळी. टाळी वाजवायची असते. न पडे गुंता कोठे काही, कधी गुंता पडत नाही. देण्याची पंथे चालू जाता कुठल्या? जे संतांनी मार्ग दाखवलाय. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, असा मार्ग दावलाय. कसा? त्याच वाटेने चला. तू मगाशीच बोलून गेलो. तुका म्हणे चला याची वाटे, भरवसेने भेटे पांडुरंग, किंवा भरवसेने भेटे पांडुरंग. जर पांडुरंगाची भेट घ्यायची तर मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संतती, त्या मार्गाने चाला. तुम्हाला कुठलाच गुंता भेटणार नाही. जुनी खोड आहे तिथं. पहिल्या पांदीच्या जुन्या सडका असायच्या. बैलगाडीत जात असताना चकूर सोडला की दणका बसायचा बघा. बरोबर आहे का नाही? ती चकूर सोडल्यावर दणका बसतो हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून चकोरीनेच गेलं पाहिजे. चाकोरीने सोडता जर चाललं तर दणका बसत नाही. याचाच अर्थ न पडे गुंता कोठे काही, अडकत नाही. गाडी इकडं खोलका इकडं खोलका, त्या दोन्ही खोलक्यातून गाडी चालायची. मध्ये
चढ असायचा जुन्या पांदीच्या रस्त्याने. जर गाडी बैलगाडी वर घ्यायची म्हणलं तर अडकायची, एका बैलावर ताण यायचा, खीळ तुटणं, झुपणी तुटणं, कधी कधी अटाण तुटणं, काय म्हणतात तो त्याला, साकान तुटणं, मार्ग सोडल्यावर असे तुटातुटी होती. बरोबर आहे का नाही? म्हणून मार्ग तेनेची पंथी चालू जातात नपडी गुंता कुठे काय असो. म्हणून त्या साधू संतांनी दावलेल्या मार्गाने जाणं आपलं कर्तव्य. नवनव हे कर्तव्य आपलं हे दावलेला मार्ग जगाला दाखवलं हे एक आपलं कर्तव्य, ही आपली जबाबदारी असू द्या, विषयांतर नको. म्हणून तुकोबरा या संताचा महिमा वर्णन करतात, उपकाराचा महिमा सांगतात, संताविषयीची कृतज्ञता व्यक्त करतात. आता कृतज्ञ कुणाला म्हणायचं? पाण्याचा प्रवाह वाहतोय, विंचू पाण्याच्या प्रवाहामध्ये पडला, वाहून जाऊ लागला. काठावरतीच एक बेडकी बसलेली होती, बिंडकुळीने विंचू वाहत असताना पाहिला. विंचू वाहतोय म्हणून काय केलं, बिंडकुळीने पाण्यामध्ये उडी मारली, विंचवला पाठीवरती घेतलं, बाहेर काढलं, जमिनीवरून चालू लागली. जोपर्यंत पाण्यातला प्रवास होता तोपर्यंत विंचू शांत होता. परंतु ज्यावेळेस बिंडकुळी जमिनीवरून चालू लागली त्यावेळेस विंचवाला वाटलं आपण वाचलो, फार मोठे उपकार झाले आपले बिंडकुळीचे आपल्यावरती. इतके उपकार झाले, आपला जीव गमावला असता ना बिंडकुळी नसतं वाचवलं तर. म्हणून त्या विंचवाने बिंडकुळीच्या पाठीवरून उतरताना नागी मारली बिंडकुळीला. बिंडकुळीचे उपकार आहेत, जीव वाचवले. परंतु विंचवाने काय केलं, त्याचा स्वभाव दाखवला, बिंडकुळीला नागी मारली. ह्याला कृतज्ञ म्हणायचं बघा. बिंडकुळीने उपकारच केले, प्राणच वाचवले विंचवाने. परंतु काय झालं, विंचवणे नागी मारायला सोडलं. त्याला म्हणतात कृतज्ञ. पुढं ऐका, उंदराच्या पाठीमागं बोका लागला एक. बोका पुढं उंदीर मागं, बोका पुढं उंदीर मागं, बरोबर ना? उंदराच्या पाठीमागं बोका लागले, बोका पुढंच राहणार ना का मागं? चुकतंय का? हा, उंदीर पुढं बोका मागं, उंदीर पुढं बोका मागं. उंदराने महाराजांचा आश्रम गाठला. महाराज ध्यानस्थ बसले होते, महाराजांच्या मांडीखाली जाऊन लपला. चुळबुळ काय करते म्हणून महाराजांनी मांडी वर करून पाहिलं. उंदीर घाबरलेला अवस्थेत. महाराजांनी विचारलं, का घाबरलास? माझ्या पाठीमागं बोकोबा लागला. ठीक आहे, बोका लागलाय ना तुला, खाईल ना, तूच बोका हो. क्षणार्धात उंदराचा बोका झाला. तो उंदराचा झालेला बोका जंगलात निघून गेला. काही दिवस निर्भयपणे फिरत असताना पुन्हा त्याच्या पाठीमागं कुत्रा लागला. पुन्हा बोका पुढं, कुत्रा मागं. आता आहे ना सरळ, पुन्हा कुत्रा, बोका. महाराजांच्या आश्रमामध्ये गेला. महाराजांनी परत विचारलं, आता काय? आता कुत्रा मागं लागला. असंच आहे बघा जीवनात, काय ना काय मागं लागतंच. किती पळा, सुट्टी नाही. जाऊ द्या, विषयांतर होईल. बोका पुन्हा महाराजांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर माझ्या मागं कुत्रा लागलाय, काहीतरी करा, जाऊ दे, तूच कुत्रा हो. क्षणार्धात त्या मांजराचं कुत्र झालं. जंगलात गेला. काही दिवस निर्भयपणे फिरत असताना पुन्हा त्या कुत्र्याच्या पाठीमागं वाघ लागला. पुन्हा कुत्रा तो महाराजांच्या आश्रमामध्ये आला आणि महाराजांना सांगू लागा, महाराज आता वाचवा, आता जरा मोठं संकट आहे. वाघ लागलाय. वाघ लागला, काही हरकत नाही, तूच वाघ हो.
क्षणार्धात महाराजांच्या कृपा दृष्टीने कुत्र्याचा वाघ होतो नाही झाला. जंगलामध्ये निघाला. जंगलामध्ये जात असताना आनंद झाला वाघाला. वाघ विचार करतोय, काय महाराजांचे उपकार आहेत आपल्यावर, काय कृपा केली महाराजांनी. आपल्या पाठीमागा बोका लागला उंदीर होतो, आपण उंदराचा बोका केला, बोकोबाचा कुत्रा केला आणि आता आपल्याला कुत्र्याचा वाहक केला. आपण जंगलाचा राजा झालो. आता आपल्याला जगामध्ये या जंगलामध्ये आता कुणाचीच भीती नाही. परंतु जात असताना त्या वाघाच्या मध्ये डोक्यामध्ये विचार आले की बाबा, ज्या महाराजांनी आपल्याला उंदराचं मांजर केलं, मांजराचा कुत्रा केला आणि कुत्र्याचं वाहक केलं, तेच महाराज आपल्याला वाघाचं उंदीर करायला मागं पुढे पाहणार नाही. मग काय करायचं. वाघाने मोरच्या पुन्हा आश्रमाकडे वळवला. महाराजांकडे जाऊ लागला. महाराजांनी ओळखलं, अरे मी तुला ओळखलंच, तू कशासाठी येतोय माझ्याकडे. व्याघ्र तोहम मूषको भव. क्षणार्धात वाघाचा महाराजांनी उंदीर केला. का. अनंत उपकार केले महाराजांनी, खूप वेळा वाचवलं, परंतु ते उपकाराची जाण त्या वाघाने ठेवलं. जगाचा राजा झाला, परंतु त्या उपकाराची जाण नाही ठेवली. कृतज्ञ झाला, याला म्हणतात कृतज्ञ. विठ्ठल याचा सरळ अर्थ असा आहे, जो उपकाराची जाणीव ठेवत नाही तो कृतज्ञ आणि जो उपकाराची जाण ठेवतो तो कृतज्ञ. आपल्याला एकदम साध्या भाषेत पाहिजे. पांडवांनी राजसूय यज्ञ केला, कशासाठी केला तो पूर्वपक्ष पाहिजे नाही. नारदांनी करायला सांगितलं म्हणून केला. पूर्वपक्ष आपल्याला पाहिजे नाही. उत्तरार्ध पाहून कृतज्ञ सांगतोय मी. आता कृतज्ञ झाला. पांडवांनी राजसूय यज्ञ केला. ज्या वेळेस नारदांनी सांगितलं तुम्हाला राजसूय यज्ञ करायचा आहे, तुमच्या पंडुराजांना पुण्य कमी पडलंय, दर त्यांना नरक प्राप्ती नाही, स्वर्ग प्राप्ती नाही, यमपुरी नाही, बाहेरच उभे कित्येक वर्ष झालं. तुम्हाला जर त्यांचा उद्धार करायचा असेल तर या मृत्यूलोकात काहीतरी तुम्हाला ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, गोदान, भूमिदान, जसं आपण श्राद्ध विधीचा विधी करतो, म्हणजे दानाचा विधी त्या दिवशी जसा असतो, ब्राह्मण काका संकल्प सोडतात, तसं तेवढं तुम्हाला गोदान, भूमिदान, अन्नदान, ब्राह्मणाला दान, वस्त्रदान, ज्यावेळेस सुवर्णदान तुम्ही करताल त्यावेळेस आणि अन्नदान करताल त्यावेळेस स्वर्गातील घंटा वाजल आणि ज्या वेळेस स्वर्गातील घंटा तुम्हाला ऐकू येईल त्यावेळेस पंडुराजाचा उद्धार होईल, असं नारदांनी सांगितलं. म्हणून पांडवांनी यज्ञ आरंभला. अनेक दिवस गेले, 4 महिने गेले, 6 महिने गेले, 8 महिने गेले, स्वर्गातील घंटा काही वाजला नाही. एक दिवस असा उजाडला, दुपारच्या 12च्या पंक्ती झाला. पात्र श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी पात्र टाकली जातात, पंतरवाडी म्हणतो आपण त्याला, ते त्या ठिकाणी नेऊन टाकली. भगवान पांडुरंग परमात्मा पंतरवाळी उचलायचं काम करत होते त्या यज्ञामध्ये. तो विषय आपल्याला पाहिजे ते पूर्वार्ध आहे. तो पाहिजे उत्तरार्ध पाहून आपल्याला अभंगाकडे जायची प्रस्तावना चालली आपली अभंगाची. तर ज्या ठिकाणी पात्र टाकली होती, दुपारच्या 12च्या पंक्तीनंतर सर्व आरामाला गेले होते. सर्वजण आपापल्या शिबिरामध्ये आराम करत होते. अचानक स्वर्गातील घंटा खन 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 असा आवाज येऊ लागला. रोज हजारो लाखो ब्राह्मणांना आपण अन्नदान करतोय, वस्त्रदान करतोय, सूर्यदान करतोय, गोदान करतोय,
वस्त्रदान करतोय, सुवर्णदान करतोय, अनेक प्रकारची दान देतोय, अन्नदान करतोय. लाखो ब्राह्मण जेवतात रोज. 8-10 महिने झाले, एकही दिवस घंटा वाजला नाही. पण आज का घंटा वाजतोय म्हणून सर्वजण बाहेर आली. धर्मराजाने श्रीकृष्णाला बोलवून घेतलं. देवा, आज असा काय चमत्कार झाला? स्वर्गातील घंटा वाजायचीच बंद नाही. तास झालं, 2 तास झालं, बंद नाही. देवानी राजा धर्माच्या हाताला धरलं. ज्या ठिकाणी पात्र उष्टी पंतरवळ्या टाकलेल्या आहेत त्या ठिकाणी नेलं. आणि त्या ठिकाणी एका पोपटाने आपल्या चोचीमध्ये एक भाताचा शीत घेतला होता. एक भाताचा शीत फक्त त्या पोपटाने आपल्या चोचीमध्ये घेतला होता. आणि त्या भाताचं शीत घेतल्याबरोबर स्वर्गातील घंटा वाजायला चाललाय. ते होते भगवान शुकाचार्य. पोपटाच्या रूपामध्ये त्या यज्ञामध्ये, त्या यज्ञाला भेट देण्यासाठी आले होते. बर, हजारो ब्राह्मण, लाखो ब्राह्मणला एका दिवशी 1 लाख ब्राह्मण म्हणलं तरी एका महिन्याचे 30 लाख ब्राह्मण, जवळजवळ 24-25 लाख ब्राह्मणांना आजपर्यंत अन्नदान केलं, बाकीची दान दिली. परंतु एक दिवशी घंटा लागला नाही. मग पोपटाच्या रूपामध्ये शुकाचार्य आले आणि त्यांनीच एकच फक्त भाताचं शीत, तेही उष्ट्या पंतरवाळीवरती चोचीमध्ये घेतल्याबरोबर घंटा वाजायला लागला. प्राशन पण नाही केलं, आतमध्ये पोटात पण नाही गेलं, त्याला नुसतं चोचीमध्ये धरलं. तर स्वर्गात घंटा का वाजायला लागला? कारण ते ब्रह्मवेत्ते होते. बरोबर ना? जगाच्या पाठीवर ब्रह्मवेत्ते फक्त 4. नाथ बाबा भागवतामध्ये सांगतात किंवा हरिपाठातही सांगतात. हा, शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी, हे 4 ब्रह्मवेत्ते. काय केलं त्यांनी? हरिसी जाणूनी हरी झाले, हरिसी जाणूनी हरी झाले, हरिसी जाणूनी हरी झाले, हरिसी जाणूनी. शुकयाज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी, शुका
कुणाला म्हणायचं? ज्यांनी हरी जाणला. हरी जाणला नाही ते हरीच झाले. ब्रह्मवेत्ते 4 शुक, याज्ञवल्क, दत्त आणि कपिल मुनी. म्हणून भाताचा शीत, एकच भाताचा शीत प्राशन केला तर स्वर्गामध्ये घंटा वाजल्या. हे त्यांचे पांडवावरती उपकार झाले. पांडुराजांचा उद्धार झाला. परंतु एक भाताचा शीत प्राशन केला, तेच उपकार शुकाचार्यांना वाटावे लागले की बाबा मी अनेक जन्म त्यांच्या मनामध्ये ती गोष्ट सरत होती की मी पांडवांच्या यज्ञामध्ये एक भाताचा शीत खाल्ला. म्हणून अन्नदानाला मायबाप हो इतकी किंमत आहे. येथे एक शीत दिल्या अन्न, होय कोटी कुळाची उद्धरण. जिथं या नामयज्ञ चालविना, सप्ताह चालवून, त्या सप्ताहात जर आपल्याला अन्नदान करण्याचं जर सौभाग्य प्राप्त होत असेल, त्यासारखं पुण्य कशातच नाही. या ठिकाणी एक शीत जरी अन्नदान केलं तरी तुमची कोटी कुळ उद्धारणार आहेत. अन्नदान तुम्ही कुठेही करत असताल, लग्नात करतान, बारशात करतान, डोळ जेवणाला करतान, जागरणात करतान, यात्रेत करतान, जत्रेत करतान, त्याला उपयोग नाही हो. येथे जेथे होई हरिकथा, ज्या ठिकाणी नाम यज्ञ ज्ञान यज्ञ चालू त्या ठिकाणी अन्नदान केलं पाहिजे. एक भाताचं शीत प्राशन केलं तर स्वर्गातील घंटा दिवसभर वाजत होती. परंतु शुकाचार्यांवर त्या भाताची शीताचं इतकं ओझं झालं होतं. ज्या वेळेस पांडवांचा नातू परीक्षिती राजा 7 दिवस भागवत कथा सांगितली, त्यावेळेस शुकाचार्यांना थोडस त्या भाताच्या शीतातून उतराई झालं असं वाटू लागलं. अंशतः उतराई झाल्याचं समाधान शुकाचार्यांना वाटलं. एक भात शीत काढलेलं 2-3 जन्म गेलं, ते उपकार त्यांच्या अंतःकरणामध्ये सरत होतं की पांडवांच्या यज्ञामध्ये आपण एक भाताचं शीत घेतलंय. भागवतात सविस्तर चिंतन आहे त्याचं, आता वेळ नाही. एक भाताचं शीत खाल्लं, ते पांडवांचे आपल्यावर अनंत असे उपकार झाले. त्या उपकारून उतराई होण्यासाठी शुकाचार्यांनी कित्येक जन्म वाट पाहिली आणि परीक्षितीला 7 दिवस भागवत सांगितलं. अंशतः उतराई झाल्याचं समाधान शुकाचार्यांना वाटलं. याला म्हणतात कृतज्ञ. कुठल्या गेल्या जन्मात 4 नातू म्हणजे सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा परीक्षिती, बरोबर ना. मग पांडवांचा कुळ गेलं, पूर्णपणे जन्म गेला. अभिमन्यू तर पांडवच गेले. त्यानंतरचा जन्म राजा परीक्षितीचा. परंतु 2 पिढ्यानंतर त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न केला एका भात्याच्या शीतातून. याला म्हणतात कृतज्ञ. कृतज्ञ आणि कृतज्ञ हे 2 भाव तुमच्या पुढे मांडले. जो उपकार जाणतो तो कृतज्ञ, उपकार जाणत नाही, उपकार्यावरही अपकार करतो तो कृतज्ञ. आणि महाराज या अभंगामध्ये कृतज्ञता व्यक्त करतात. कशी की संतांचे आपल्यावरती, सर्वसामान्यावरती, या जडजीवावरती अनेक प्रकारचे उपकार आहेत, पण ते सांगता येत नाहीत. उपकार आहेत, सांगता येत नाही. समुद्र आहे, समुद्र पाहिला का कोणी इथं? समुद्र पाहिलेला पैकी कोण आहे का इथं? समुद्र पाहिला? पाहिला तुम्ही. उपकार आहे. काही उपकार आहेत लौकिक आणि काय असे उपकार आहेत ते अलौकिक अशा प्रकारचे उपकार आहेत. आणि ते उपकार करणारेही अलौकिक असे आहेत. लौकिक उपकार कोण करतं? आई वडील, भाऊ बहीण, सखे सोयरे, म्हणजे व्यवहारात देवाणघेवाणी विषयी काय उपकार होत असतील ती
विचार करून पहा तुम्ही, आई वडिलांचे आपल्यावरती काय उपकार आहेत, भाऊ बहिणींचे काय आहेत, भावकीचे काय आहेत, इतर नातेवाईकांचे काय आहेत, ते उपकार इथं नाही सांगायचं आपल्याला. परंतु संतांचे उपकार अनंत असे आपल्यावर आहेत. त्या अनुषंगाने 5 ते 6 संत वाङ्मयामध्ये उपकार सांगितलेले आहेत. परोपकारी 5 जण आहेत. त्यामध्ये नदी, पर्वत, पृथ्वी, आणखी काय, नदी, पर्वत, पृथ्वी, वृक्ष, संत, हे 5. आणि 6वा एक उपकारी बघा, खळ. खळ म्हणजे ती कागदाला लावून पेथडा चिटकवायची खळ नाही. खळ म्हणजे एक प्रवृत्ती, खळ म्हणजे एक अंतकरणाची वृत्ती. विकृती खळ म्हणजे दुर्जन, खळ म्हणजे निंदक, त्याला म्हणतात खळ. हा खळ वेगळा. खल आपण काय म्हणतो, काय खल चाललाय तिकडं. खल म्हणजे चर्चा पण होते. हिंदीतला अर्थ पाहायचा म्हणलं तर तो खल हा शब्द संस्कृत मध्ये पण येतो, हिंदीमध्ये येतो, पण मराठी व्याकरणात खळ हा शब्द आहे. खळ हा दुर्जनाला म्हटलं जातं, निंदकाला खळ म्हटलं जातं. तेव्हा खळाचे एक उपकार आहेत. ते संत वाङ्मयामध्ये आलेले उपकार असे 5 आहेत. नदीचे काय उपकार? नदी काय करते? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात, फेडीत पाप ताप, ओखीत पदीचे पाद, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. कैसे? फेडीत पाप ताप. ज्या विभागातून ती गंगा वाहते आणि त्या विभागाला, त्या काठावरच्या सर्व जीवजंतूंना, प्राणी मात्रांना उद्धारायचं काम ही गंगा करत असते. त्यांचं पाप धुण्याचं काम गंगा करत असते. ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर वर्णन केले. फेडीत पापता, ओखीत पदीचे पाद, समुद्र जाय आप गंगे जैसे. तैसे संत. कैसे? तुकाराम महाराज म्हणतात, गंगा आली आंभावरी, संत पावले साजिरी, उडे चरण धुळी, तेथे कर्ण अंगोळी, येती पर्व तीर्थावळी, पर्व काळ सकळ. असं एक अभंग आहे. तर तसं जसं नदीचं जगाच्या कल्याणासाठी जगावरती उपकार आहेत. काय उपकार आहेत? नदीने असं तुम्ही कधी ऐकलंय का? एखादा दुर्जन आंघोळीसाठी आलाय किंवा पाणी पिण्यासाठी आलाय, सज्जनालाच पाणी पिऊन दिले किंवा आंघोळ करून दिली. एखादा दुर्जन आलाय, पापी आलाय, हिन कुळातला आलाय, त्याला आंघोळ करून दिले नाही. असा तो जबाब नदीकडे नाही. तसंच संते काय, ज्ञानेश्वर महाराजांची काय होवी, गायीची तुषा हरू, का व्याघ्रा विष होऊनी मारू, ऐसे नेण्याची का करू, तोय जैसे. तोय म्हणजे पाणी. पाणी असा काही विचार करत नाही. गरीब गाय आली म्हणून तिचं तहान भागवायची, एखादा वाघ आला तिला विष होऊन मारायचं, असा विचार पाणी म्हणजे नदी करत नाही. का? नदी परोपकारी, पर्वत परोपकारी. आपल्यावरती नदीचे, पर्वताचे उपकार आहेत. का? पर्वत हे आपल्या देशाची सर्व संरक्षण भिंत आहे. जर तुम्ही बद्रीनाथ, केदारनाथ अलीकडे समजते, पण मानस सरोवर, कैलासाची यात्रा केली असेल तर तुमच्या हे लक्षात येईल की पर्वतांचं या भारत मातेवरती किती उपकार आहेत. आपल्या भारत मातेचं संरक्षण पर्वत कसा करतोय, हिमालयात गेल्यानंतर, जर ती यात्रा केल्यानंतरच कळणार आहे. आता मी सांगून काय कळणार नाही. मी तरी काय सांगू, सांगताच येणार नाही, सांगू शकत नाही. मानसरोवर पूर्वी भारताच्या ताब्यात होता, कैलास पर्वत. आता चीनकडे काय भाग त्याचा. 1.5-2 लाख रुपये खर्च होतो एका माणसाला कैलास पर्वत करून यायचं म्हणल्यावर.
म्हणते तुम्हाला कसं काय माहिती, धंदाही माझा तो. तीर्थयात्राचा व्यवसाय. आता 16 तारखेला चाललोय आम्ही जम्मू काश्मीर हरियाणा पंजाब यात्रेसाठी. असू द्या, तो भाग द्या सोडून. परंतु इतके अनंत असे उपकार त्या हिमालयाचे आपल्यावरती. हिमालय असा ताटकना घेऊन उभा आहे, भारत मातेचं संरक्षण करतो. तो भाग म्हणजे स्वर्ग आहे, उत्तर भारत आपला, भारताचं नाक आहे. आणि त्याचं संरक्षण हिमालय परत करतो. नदी, पर्वत, वृक्ष. वृक्षाने कधी तुझा भाव चाललाय का, केलाय का? रस्त्याने चाललाय. आणि ज्यांनी झाड लावले, पाणी घालतोय, त्याला सावलीला बसून दिले. असं कधी का? असं कधीच नाही. त्या रस्त्याने दुर्जन जरी गेला, झाडाचा आश्रय घेतला, त्यालाही सावलीच देणार. ज्यांनी पाणी घेतले त्यालाही सावलीच देणार आहे. तुझा भाऊ नाही, म्हणून तो परोपकार आहे. एखाद्याने चालता चालता जरी झाडाला दगड मारला, कुठल्याही झाडाला माणसं दगड मारत नाही, ज्या झाडाला फळ त्याला दगड मारतात. बरोबर का? ज्या झाडाला फळ असेल त्याच झाडाला दगड मारतात. जाऊ दे. एखाद्याने चालताना एखाद्या गृहस्थाने जर एखाद्या झाडाला दगड मारला तर ते झाड रागवत नाही, त्यालाही दोन त्या दगड मारल्याच्या मोबदल्यास 2 फळच देत. तैशी संत. म्हणून झाड परोपकारी. का परोपकारी? जो खंडावया घाव घाली. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर सांगतो, का लावणी जयानी केली, दोघा एकची सावली, वृक्ष देई जैसा. जसं ज्याने पाणी घातलंय, झाडाची लावणी ज्याने केली, त्यालाही सावली देतो. आणि जो कुऱ्हाड घेऊन तोडायला आलाय ना, झाड तोडत असताना तो त्याच झाडाच्या सावलीला बसून त्या झाडावरती घाव घालत असतो. म्हणून माऊली झाड परोपकार. जो खंडावया घाव घाली, तो तोडाय आलाय, पण त्याला सावलीच देणार. त्याने पाणी घातले, लावणी केली, त्यालाही सावली दिली. दोघा एकची सावली, वृक्ष देई जैसा. तैसे संत. म्हणून झाड परोपकार. पृथ्वी जन्माला आल्यापासून वयाच्या 80-90 वर्षापर्यंत जोडे घालून आपण पृथ्वी चढवली. कीर्तनातून उठून चालू रस्ता काढत एखाद्याला लात लागली तर तू वर पाहतो, डोळं लाल करतो. डोळं फुटलं का तुझं? दिसत नाही का? माणसं तुडवत चालला. अरे पण आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जोडे घालून पृथ्वी तुडवली. किती उपकार आहे. काय काय कुठं न केलेत आपण या पृथ्वीवरती. ते काय कीर्तन सांगायचेत का? एवढं अन्याय त्या पृथ्वीवरती केले, तरी पण पृथ्वीने कधी आपल्याला म्हणलंय का तुझा अधिकार संपला तर इथं राहायचा, लय पाप झालं तुझं, तुझा बोजा लय झाला, असं पृथ्वीने कधी नाही म्हणलं. ऐसे काहीच नेनिजे वसुधा जेवी, काय उत्तमाते धरिजे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात, अधमा तरी अवेरिजे. ऐसे काहीच नेनिजे वसुधा जेवी. वसुधा म्हणजे पृथ्वी किंवा जमीन. जो उत्तम आहे, उत्तम क्रिया करतो, पुण्यवान आहे, महापुरुष आहे, त्याला जवळ करते. आणि जो अहंकारी, पापी, दुर्जन आहे, खळय, त्याला लांब लोटते. असं आहे का? उत्तमाते धरिजे अधमा तरी अवेरिजे. ऐसे काहीच नेनिजे वसुधा जेवी. म्हणून पृथ्वी परोपकार आहे. तैसे संत. नदी, पर्वत, वृक्ष आणि पृथ्वी आणि संत हे खरो परोपकारी. पण तुकोबारा यांनी एक त्यांच्या वाङ्मयामध्ये उपकारी सांगितलं.
ज्यांचे तुमामावरती उपकार आहेत, देवावरती उपकार आहेत आणि साधू संतांवरती उपकार आहेत. आम्हा तयाचे उपकार आसो ऐसे खळपार. जो खळे दुर्जन आहे, निंदक आहे, त्याचे उपकार आमच्यावरती आहेत. तुकाराम महाराज म्हणतात का उपकार आहेत, काय करतात ते? करती पातकांची धुनी, मोल न घेता साबणी. जे आमच्याकडून जे काही पाप झाले असतील ते टवाळकी करणारे, उचार वाट्यावरचे निंदा करणारे जे दुर्जन आहेत ना, ते आमचं पाप धुण्याचं काम करतात. आसो ऐसे खळपार. अभंग हेच सेवेसाठी घ्यायचा होता, परंतु जाऊ द्या. आम्हा तयाचे उपकार, आम्हावरती त्याचे उपकार आहेत. का उपकार आहेत? करती पातकांची धुनी. आम्ही पुढे गेल्यानंतर आमची टवाळकी ते करतात, म्हणजे आमचं पाप धुतात. पाप धुतात पण कसं? धुणत होतात, पण त्याच्या मोबदल्यात काहीही घेत नाहीत. असे एक उपकारी, असे 5 परोपकारी संत वाङ्मयामध्ये आले, ते तुमच्या समोर मांडले. तसेच संतांचे उपकार तुम्हामावरती आहेत, म्हणून तुकोबाराय म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. आमच्यावरती अनंत असे साधू संतांचे उपकार आहेत. कोणचे उपकार आहेत? मज निरंतर मज टाळी वाजवा करा, टाळी. तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरादात सांगतात, मज निरंतर जागविती. काय करतात संत? मज निरंतर जागविती. आता तुम्ही म्हणता आम्हाला तर संत कधी जागवायला नाही, आम्ही सतत झोपले असतो, पण आम्ही आमच्या मनाने उठतो. संत काय कधी जागवत नाही तो आम्हाला. पण हिथं काय म्हणतात तुकाराम महाराज? मज निरंतर जागविती. झोपेतून जाग कर नाही. झोपेचे शत्रू 5 आहेत: डास, ढेकून, शरीर वेदना, गोंगाट आणि चिंता. हे जे झोपेचे शत्रू आहेत. डास चावला की माणसाला जाग येते, ढेकून चावल्यावर येतेच,
अंग दुखायला लागल्यावर जाग येते, चिंता असल्यावर, शरीर वेदना असल्यावर झोप लागत नाही. मग हे तुकाराम महाराज का म्हणलाय, काय सांगू आता डासांचे उपकार म्हणाय पाहिजे तू माऊली. असं का नाही म्हणले तुकाराम महाराज, काय सांगू आता डासांचे उपकार, मज निरंतर जाग भीती. का हे जाग नाही, जागते. कोणचं ते, कुणाला जाग करतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज देवाला जाग करतात. तुकाराम महाराज संतांना जाग करतात. तुकाराम महाराज आम्हाला जाग करतात. संत संतांना जाग करतात, संत देवाला जाग करतात, आणि संत आम्हाला जाग करतात. कसं जाग करतात? उठा सकळ जन उठिले नारायण, उठा सकळ जन उठिले नारायण, उठा सकळ जन उठिले नारायण. पण वाटेल का म्हणलो, जाग करायचे ना. हळूच बोललो का जाग होईल म्हणून मोठे संत आम्हाला सकळ जनाला जाग करतात. का? तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार, या लोकाच्या हासा व्यवहार आहे त्याचा धूर लोकांच्या डोळ्यामध्ये गेलाय. विषयासक्त जीवन झालं माणसांचं. वाम मार्गाला लोक जाऊ लागली आणि त्या चुकलेल्या वाटसऱ्याला जाग करून, इकडे ये, कुठं जायचंय? दौंडला. हे कोण जा, ह्यो रस्ता मसनवाट्यात जातो असं संत म्हणतात. रस्ता चुकलाय हाक मारतात त्याला. हे सकळ जनांनो उठा, जागे व्हा, या रस्त्याला लागा. सकळ जनांना म्हणजे या जनाला जाग करतात संत, संत संतांना जाग करतात. काय प्रमाणे? उठा साधू संत, साधा आपुले हित, जाईल हा नरदेह, हा नरदेह जाईल, मग कैसा भगवंत. म्हणून संत संतांना जाग करतात आणि संत देवाला जाग करतात. उठा पांडुरंगा अजून कोणी केलं नाही, पण 11 वाजले. त्याला विलाज नाही. पहिलं चरणावर बोलतोय आपण, अजून पहिल्याच चरणावर अजून तासभर जाईल
नंतरची 3 चरण बघू. हं? थोडक्यात पुढील चरणाचा अर्थ पाहू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. विठोबा टाळी वाजवा. टाळी, टाळी. महिला मंडळ, टाळी वाजवा. तुम्ही इकडं टाळी नसताना वाजवत. संतांनी आपल्याला सतत 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 जाग करण्याचा प्रयत्न केला हितासाठी. हिताच्या ठिकाणी संतांनी आपल्याला सतत जाग केले. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. असे संतांचे उपकार आहेत. म्हणून संतांचे उपकार सांगता येत नाही. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार सांगता येत नाही म्हणून काय सांगू आता, असा अनिर्वाच्य वाचक शब्द वापरला. परंतु प्रश्नार्थक एक शब्द महाराज वापरतात अभंगाच्या दुसऱ्याच्या. काय द्यावे त्यासी भावूत. अभंगामध्ये तुकाराम महाराजांना प्रश्न पडलाय. काय प्रश्न पडलाय? काय देऊ त्यासी, त्यांना काय देऊ या उपकारातून उतराई होण्यासाठी. ठेवीत हा पायी जीव थोडा. हा जीव जरी साधू संतांच्या पायावरती दिला ना तरी थोडाच आहे. माणसाचं प्रेम प्रत्येकाचं आपल्या जीवावरती, जीवाच्या संबंधाने देहावरती आणि देहाच्या संबंधाने कपड्यावरती आहे. प्रत्येकाचं प्रेम आपल्या जीवावरती, जीवाच्या संबंधाने देहावरती आणि देहाच्या संबंधाने कपड्यावरती. एखादी कडक इस्त्री केली, एकदम कडक आहे ना. एकाने एकदम कडक इस्त्री केली, प्रवासाला निघाला एसटीने. इस्त्री कपडे मळून आहेत, नवी कपडे इथे इस्त्री केली आणि इस्त्री मोडणं म्हणून बाकडावर पहिल्याच बसला लई ताड बसला. पण इस्त्री मोडून कपडे मळत्या मागं टेकलं नाही बाकड्याला, पुढं झोकाना गोड्या पडतात. मागं टेकलं तर मागून गोड्या पडतात. असा ताड बसला, मागं झोकला नाही पुढं झोकला नाही, ताड बसला. कर्म धर्म सुयोगाने कुठे बसला, आपल्या गोल राऊंडला बसला. एसटी निघाली बारामती पाटसमार्गी घाट लागतो ना. कर्म धर्म सुयोगाने घाटात एसटी पलटी झाली. एसटी पलटी झाली
पायाला जखम झाली, नवी कोरी कपडे. आता कपड्याकडे बघत असेल का त्याच्या? एसटी पलटी झाल्यावर काही व्यवस्थित राहायचं का कपडे त्याचे? पायाला जखम झाली, नवा कोरा शर्ट, रक्त वाहू लागलं, असा धरला आणि असा नाही फडत मी आता तारपणी शर्ट फाडला, जखमेला गुंडाळला. कपड्यावरचं प्रेम देहावरती आलं. बारीक आहे, विनोद म्हणून नाही, जीव किती अनमोल हे सांगतो. शर्ट फाडला, पायाला गुंडाळला, फोन करून घेतलं घरच्याला, इंजेक्शन करून घरी आला. मुलं बाहेर होती सर्व्हिसला, मुंबई पुण्याला. 1-2 दिवस दवाखान्यातच गेलो नाही, त्याला होती शुगर, सेफ्टिंग झालं, सुजला पाय, वेदना सहन होत नाही, जीवावर आलो आता, देहावर जीवावर. दवाखान्यात गेला, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल महालक्ष्मी दौंड. दवाखान्यात गेल्यानंतर लोणकर साहेब आले, तपासलं, रक्तलघवी चेक करावी लागली, एक्सरे काढावा लागला, बीपी शुगर वगैरे वगैरे, एक्सरे सगळं झालं. बाबा गोट्यातून पाय कापावं लागेल. का? त्रास होतोय ना, सेफ्टिंग झाले, काढलाच पाहिजे. 2 दिवस थांबा. पोरांना फोन केल्या, 2 दिवसात सुट्टी येतील, रविवारी. आज बुधवारी, 1-2 दिवस थांबा, रविवारी येतील सुट्टीवर, मग काढू. मग गुडघ्यातून काढावं लागेल. गुडघ्यातून काढू, आत्ताची आत्ता कापा. गोट्यातून काढायचंय ना, आजच ऑपरेशन करा. 2 दिवसांनी गुडघ्यातून कापावं लागणार. जीवाच्या संबंधाने देहावरती प्रेम आहे, देहाच्या संबंधाने कपड्यावरती प्रेम आहे. कपड्यावरचं प्रेम देहावरती गेलं आणि देहाचं पुन्हा जीवावरती आलं. असा अनमोल अशा किमतीचा असणारा देह तोही कमीच पडतो. ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी कालकरी कटाळा. 11 वाजून गेलं म्हणजे रोजच ओव्हर टाईम करावा लागतोय आम्हाला. हा, रोज एक बॉय आणि आम्ही हीच आहे. एवढीच काय कीर्तन करता, बरं टाळकरी काय बदलत, रोज तीच असतं कटाळ्यात. पण कटाळ्यासारखं एवढं झालं, एवढी काय उगाट्या पाळी घातली नाही मी. हा, उगाट्या नाही पाळी घातली, सावकाशीच चालली आपली. मग देहाच्या संबंधाने जीवावरती आलं, पण इतका अनमोल किमतीचा असणारा जीव त्या संतांच्या पायावरती जरी दिला तरी कमीच आहे. मग तुकाराम महाराज फक्त एवढ्याच उपकार आहेत का? नाही नाही, आणखी उपकार आहेत. मग काय आहेत? 3रं चरण. सहज बोला नाही तर उपदेशा, भजनात कीर्तनात जर विक्षेप होत असेल ना, तर विक्षेप होण्यापेक्षा मरण आलेलं चांगलं. कीर्तनात विक्षेप कोणीच करायचं नसतं, त्याशिवाय मेलेलं चांगलं. कीर्तनात विक्षेपा इतकं पाप कुठलंच नाही. म्हणून कीर्तनात कुणी बोलायचं नसतं. विठ्ठल विठ्ठल. आता ते पहिल्या दिवसाचे कीर्तन नाही तर मग तुम्हाला दामाटलं असतं मी बी. जाऊ द्या,
कीर्तनात विक्षेप कधी करायचा नाही, ऐकायचं बारी. त्या दुर्जनाच्या गावातून परत जात असताना महाराजांनी तोंड वळवलं, गावाकडे पाहिलं, शिष्य बरोबरच होता, शिष्य पाहत होता स्वरूपीय. दुर्जनाच्या गावामध्येच बाहेर निघत असताना महाराजांनी सांगितलं, तुमची याच गावामध्ये भरभराट होऊन पुढच्या गावामध्ये गेली. आता गाव कुठलं ते सांगत नाही, काय असेल प्रवासात ते. मग दुसऱ्या गावामध्ये गेल्याच्या नंतर ते पूर्णपणे सज्जनाचे गाव. सर्वांनी महाराजांचं आदरातिथ्य केलं, शिष्य गुरूंचं घरी नेलं, पूजापाठ केला, पंचपाक्वानाचं जेवण दिलं, प्रवचन कीर्तन झाली. 2-3 दिवस राहिलं. असं म्हणतात, पाण्यानं वाहत राहावं आणि साधून चालत राहावं. साधू नाही चालला, पाणी नाही वाहिलं, पाण्याचा वास येतो, खराब होतं, त्याच्यावरती शेवाळ चढतं. शेवळ म्हणतो आपण, शेवाळ आली आणि ती शेवाळ बघा बाध काही घसरून पाडतं. तसं साधू थांबला, साधूने 3 दिवसाच्या पलीकडे राहायचं नसतं एका गावामध्ये. साधूनी, आम्ही काय साधू नव्हत, साधू आम्ही, साधू नाही, साधू तुम्ही, आम्ही म्हणजे तुम्ही असताना कदाचित साधू, पण मी साधू असू दे. साधूने चालत राहायचं असतं का? जगाच्या कल्याणासाठी अवतार आहे तुमचा, जगाला मार्ग दावायचा आहे, जगाचा उद्धार करायचा आहे. साधूनी चालत राहावं, पाण्याने वाहत राहावं. म्हणून 2-3 दिवसाचं कीर्तन प्रवचन झाल्यानंतर निघाले आणि निरोप घेतल्यानंतर सेवेवर गेल्यानंतर पुन्हा महाराजांनी गावाकडे पाठ फिरवली. काय आशीर्वाद दिला? पहिल्या गावात काय आशीर्वाद दिला आहे का लक्षात? काय आशीर्वाद दिला होता? दुर्जनाच्या गावात तुमचा, याच गावात तुमची भरभराट हो, आणि सज्जनाच्या गावातून जिथं आदरातिथ्य केलं, दक्षिणा दिली, जेवायला दिलं, चातुर्मास करण्यासारखी अवस्था परिस्थिती या गावात होती, पूर्ण सज्जनाचं गाव. परंतु परत जात असताना साधूने शिवेवरती जाऊन आशीर्वाद दिला, तुमचं गाव वस पडो. शिष्य म्हणला, काय भितारलं काय म्हातार? म्हणला, तिथं लोकांनी दगडाने हाणलं, चोपून दिलं नाही मंदिरात, त्या गावात भरभराट हो, या गावात चातुर्मास करायसारखी परिस्थिती आहे आणि गाव वस पडो. असं का गुरुजी? शिष्याने प्रश्न विचारला. बाळा, मी बोललो सहज, परंतु अर्थ गहने. ते पूर्णपणे दुर्जनाचं गाव आहे. ते गाव जर वस पडलं, त्यांची त्याच ठिकाणी भरभराट झाली नाही, ते दुर्जन आजबाजूच्या 5 गावात पसरतील, पंचक्रोशीत जातील, पाकीचे नाव गाव नासवतील, त्या सर्व गावकऱ्यांना दुर्जन बनवतील, सप्तह बंद पडतील, बेकारी होईल. म्हणून त्या दुर्जनाच्या गावातल्यांची तिथंच भरभराट होऊ. हे गाव सज्जनाचं आहे, या गावातील सर्व लोक सज्जन आहेत, कथा कीर्तन करतात, अन्नदान करतात, अतिशय सुंदर लोक आहेत, सज्जन लोक आहेत. आणि हे गाव ओस जर पडलं तर या गावातील अनेक कुटुंब पंचक्रोशीत जातील आणि त्या गावाला सज्जन बनवतील. म्हणून मी काय असंच बोललो नाही, म्हणून सहज बोलणे, हित उपदेश करोनी सायास शिकविती. घेऊ तसंच घेऊ 5-10 मिनिटात, थोडं राहिले 4-2 मुरडानं घेऊ, 8 तास घेऊ, संपून टाक. ऐका, करोनी सायास शिकविती. काय सायास? एक विद्यार्थी एका महाराजांकडे संस्कृत शिकायला आला, पण त्याला ब्राह्मण शब्दाचा उच्चार करता येत नाही. संस्कृत शब्द हा ब्राह्मण आहे, ब्राह्मणच म्हणता येत नाही. मग महाराजांनी युक्ती केली, का रे, तू शेतकऱ्याचा मुलगा आहे ना, मग काय काय तुमच्या घरी? काय नाही म्हणला, शेतीवाडी, ट्रॅक्टर, बैलगाडी, आमक तमक, बैले, गाई, म्हसे, घोडा, शेळी सर्व. बर मग शेळीला काय खायला? काय नाही म्हणले, पाला टाकून मानतो. म्हशीला
आंबवण, बैलाला वैरण, शेळीला पाला टांगून आणि घोड्याला कसं खायला काय नाही म्हणले, घोड्याला तोबरा असतो आणि त्या तोबरात डाळ दिली जाते, बरोबर ना? तोबरा जे काय खुराक असेल ना ते तोबऱ्यात असंच गोतावले असतं गाड्यात त्याच्या तोंडाच्या खाली. घोड्याला जर खायचं म्हणलं ना, जमीन आहे पिशवी अशी खाली लटकवली असते, त्याला तोबरा म्हणतात. त्यात त्याचं खुराक असतं. घोड्यानी ती पिशवी जमिनीला टेकवायची, पिशवी घोड्याची जमिनीला टाकल्यानंतर त्यात तोंड घालायचं आणि मग खायचं. त्याला तोबरा म्हणतात, कारण ते तोंडालाच बांधलेलं असतं. त्यात खाद्य पण घोड्याला खाता येत नाही. कधी खाता येतं तसं आपल्याकडं सगळे, पण ते घेता येत नाही आपल्याला. तसं ते तोबरा खाली जमिनीला टेकवायचा, तेव्हा त्याचं तोंड त्या शिरतं. मस्त तोंडाला बांधले म्हणून त्याला तोबरा म्हणतात. मग त्यातलं खायचं, तसं तोबरा. मग म्हण बरं तोबरा म्हण. तो म्हणायचा तोबरा. आणि म्हण तसं म्हण, तोबरा म्हण. तो म्हणायचा तोबरा. अरे तसं नाही, मी म्हणतो तसं म्हण. मी काय म्हणतोय? तोबरा म्हण. तो म्हणला म्हण तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण करुणी सायास शिकविती करुणी सायास. संत सहज बोलले, ज्ञानोबराय सहज बोलले, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण झाला. ज्ञानोबराय सहज बोलले, अमृत अनुभवासारखा ग्रंथ झाला. ज्ञानोबराय सहज बोलले, सांगदेव 65 सारखा ग्रंथ झाला. आणि ज्ञानोबराय सहज बोलले, तुम्हा आम्हा संसारिकासाठी हरिपाठासारखा ग्रंथ तयार झाला. सहज बोलणं याला म्हणतात. तुकोबराय सहज बोलले, पंचम वेद गाथा निर्माण झाला. याला सहज बोलणं म्हणतात. संतांचं आपण सहज बोलतो, धराधरीच लागते. अरे मी सहज बोललो, त्याने चप्पल टाकली राव मला. ही आपलं सहज बोलणं नाही, वाईट बोलणं. आता काय आपलं बोलणं ही तर सांगायचंय का? नाही. सहज बोलतात संत, आणि त्या सहज बोलण्यातच जगाचं कल्याण आहे, जगाचं हित आहे, जगासाठी उपदेश आहे. सहज बोलल्यामुळे एवढं मोठं ग्रंथ भांडार निर्माण झालं. हे आपल्यासाठी सहज बोलून एवढा आटापिटा करून एवढं ग्रंथ निर्माण केलं. कोट्यावधी रुपयाचा, लाखो रुपयाचा बंगले बांधले, पण 40 रुपयाचा गाथा आणि 60 रुपयाची ज्ञानेश्वरी आपल्या घरामध्ये नाही. ही महाराष्ट्राची शोकन. पुणे जिल्ह्यात राहतो आपण, महाराष्ट्रात राहतो. याच भूमीमध्ये संतांनी जन्म घेतला. आपल्या घरामध्ये जर ग्रंथ असतील तर संत आहेत. नमस्कार केला ग्रंथांना, वाचू नका. नमस्कार जरी केला तरी वाचल्याचं पुण्य, संतांनी दर्शन घेतल्याचं पुण्य, संतांचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होतं. ग्रंथाचं दर्शन बऱ्याच जणांच्या घरी जाण्याचा योग येतो भाऊ. कित्येक जणांच्या घरी वर श्राद्धाचं कीर्तन असल्यावर नुसते फोटोची आरती करू नये. एखादा ग्रंथ असल्यात आणा, फोटो असल्यात नाही मिळत. ग्रंथ मिळत नाही. काय काय अख्ख्या वस्त्यांवरती ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, तुकोबरायसारखा ग्रंथ नाही. आपल्याला लाजा वाटल्या पाहिजेत. महाराष्ट्रात आपण जन्माला आलोय, मोठं दुःखाची बाब आहे. असो, संतांच्या सहज बोलण्यामध्ये हित आणि उपदेश आहे. एवढंच नाही, जसं गाय वासराचा सांभाळ करते तसंच संत आम्हाला सांभाळतात. अभंगाचे
ज्ञानेश्वर तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती तैसे मज एकी सांभाळित. आता या चरणावर बोलायचं झालं तर भरपूर आहे. आपल्याला दुसऱ्या चरणाचा भरपूर विस्तार करायचा होता, परंतु 9:15 9:30 वाजल्या. गळ्यामध्ये विना यायला संपाय नाही. तसं 2 तास झालं, 11:30 वाजले. जाऊ द्या, कधी योग आला भविष्यात बोलण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करीत असताना तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी आता वेळच नाही सगळ्यांची नावं घ्यायला. बाजण्यांची, गावकऱ्यांची, बोरीबेलकरांची नावं घ्यायला कुठे वेळ आहे? आणि नाहीतरी साखरतीला आपापले घेतच असतील की नाव. मी घ्यावं म्हणूनच काही नाही. हा हा त्यांचं घेतलं पाहिजे मावलेच नाव. त्यांचं नाव घेणार कोण नाही अजून. असो, तुम्ही मला आमंत्रित केलं, मला योग्यतेचं ठरवलं कीर्तन करण्याच्या. तसा मी काही लायक आहे काय कीर्तन करण्याच्या? नालायक आहे मी. नालायक म्हणजे शिवी नाही बरं का. नालायकाचा जर शब्दशः अर्थ पाहिला होता, जो लायक नाही त्याला नालायक म्हणतात. मी नालायक आहे. मी कशात नालायक आहे? मला समजा पकवाज वाजवता येत नाही, त्या बाबतीत मी लायक नाही म्हणून मी नालायक. आता माऊलीला कीर्तन करता येत नाही किंवा गायन करता येत नाही, मग माऊली ह्या बाबतीत काय झालं? तुम्ही म्हणावं होय. हा म्हणजे माझी लायकी नसताना, माझा तेवढा अधिकार नसताना सेवा नाही, अधिकार नाही, संस्थेचं तोंड नाही पाहिलं. पण सहवास चांगल्या माणसांचा लाभला. बंडा कराडकरांसारख्या गोरीवर्य लाभले. उमेश महाराज दशरथींसारखं माणसाबरोबर 7-7, 8-8 दिवस बोरीवेलमध्ये यायचे बघा. ते सुरुवातीला जबाबदार होता त्यांच्या सानिध्यात राहण्याचा युग आला. तात्यांबरोबर बरेच दिवस राहिलो. ढोक महाराजाबरोबर 17-18 दिवस मी फिरत होतो. तारीख दिली होती वाशिंब्याला आम्ही तिकडं, आणि खात्यावर पैसे टाकले होते. येतंय का नाही म्हणून इथं बबनराव पाचपुतेंचं रामायण झालं, काला झालं, त्यांच्या गाडीत बसलो होतो. नंदुरबार, नागपूर, बुलढाणा 17 दिवस गेला आमचं त्यात. तेव्हा करमायाला कार्यक्रम आला. म्हणजे मोठ्यांचा अवघड असतं. जाऊ दे आता विषय. पण चांगल्या माणसांचा सहवास लागल्यानंतर चांगलंच होतं बरं का.
वाईटाच्या सान्निध्यात गेलं, अधोगती ऊर्ध्वगतीला जर जायचं असेल ना, संगत संतन की करलो जन्म का सार्थक कुछ करू. संतांची संगत करा, सज्जनांची संगत करा, दुर्जनाची संगत सोडा, काहीतरी चांगलं होईल. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. जर काही चुकीचा शब्द